तर अल्गोने आज मार्केटमध्ये काय वर्क केलेलं 4 तारीखला ते आपण बघूया. बघा की तुम्ही जर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय तर या ठिकाणी बघा की पहिल्यांदा आपल्याला सेल एंट्री आलेली, त्यानंतर या लेवलला बाय एंट्री आली, इथे आपलं एसील झालं असतं. बरोबर. ठीक आहे, आपण एक स्टॉप लॉस वरती एक्झिट झालो असतो. त्याच्यानंतर सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी सेल एंट्रीसाठी कन्सिडर नव्हतं. म्हणजे मार्केट काय बुलिश मोमेंटम मध्ये होतं. तर या ठिकाणी तुम्ही सेल एंट्री घेतली असते तर लॉसच झाला असता. त्यापेक्षा आपण या ठिकाणी काय राहिलो आज न्यूट्रल, की मार्केटमध्ये एक स्टॉप लॉस झाला, आपण एक्झिट. बँक निफ्टीमध्ये काय झालेलं ते बघूया. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं आपण तर 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला आपली एंट्री या लेवलला होती आणि इकडे सुद्धा आपला काय झाला असता एसील झाला असता. पण मार्केट साईडवेज असल्यामुळे आपल्याला नेक्स्ट एंट्री झाली नाही. एक लॉस, ओके. त्यानंतर आपण सेल पण नाही आला आणि अजून बाय पण नाही आलं. त्यानंतर आपण बघूया डीजे वरती म्हणजे डावजोन्स वरती बघूया की काय झालेलं. आता डावजोन्स जर आपण बघितलं तर आपल्याला पहिली सेल एंट्री होती आणि सेल एंट्री नंतर अजून आपल्याला बाय एंट्री आलेली नाही आणि मार्केटमध्ये किती मोठा करेक्शन आलाय बघा. त्यानंतर पहिले एक बाय होतं, इथे पण प्रॉफिट होतं, इथे पण प्रॉफिट होतं, बरोबर, इथे पण प्रॉफिट होतं आणि इथे पण प्रॉफिट होतं. याच्यामध्ये जे छोटे छोटे लॉस होते, आता याचा हाय ब्रेक होणं गरजेचं आहे, याचा लो ब्रेक होणं गरजेचं आहे. म्हणजे इथे एसेल होता, इथे एंट्री नव्हती आणि इथे खूप मोठं प्रॉफिट आहे, इथे पण प्रॉफिट आहे. म्हणजे आपण जवळजवळ जर बघितलं तर लॉस आणि टार्गेट आपल्याला छोटा लॉस आणि मोठं टार्गेट होते दरवेळी बघितलं तर. त्यानंतर आपण बघूया की बीटीसी युएसडी वरती काय झालेलं. आता बीटीसी आपण बघतोय तर बघा, बीटीसी वरती ते सेल एंट्री आलेली, सेल एंट्री एक्झिट कुठे होती इथे, इथे आपल्याला लॉस झाला असता. त्यानंतर परत सेल एंट्री आली प्रॉफिट, परत बाय एंट्री आली, एंट्री नव्हती, सेल एंट्री कन्सिडर झाली, आता सेल एंट्री कंटिन्यू चालू आहे. मग तुम्हाला मार्केटमध्ये काय करणं, फोकस ठेवणं गरजेचं आहे एखाद्या स्ट्रॅटर्जीवरती आणि त्याच्यावरती कन्सिस्टन्सी ट्रेड करणं गरजेचं आहे. जसं आपण गोल्ड वरती बघितलं तर गोल्डचं बघा काय झालं, बाईंग मध्येच आहे आणि बाईंग आलेली कधी आहे आणि काय ट्रेड चालू आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. मार्केट इथे साईड होतं, आपल्याला एक्झिट नाही दिलं तर आपल्याला काय दिलं इथे बिग टार्गेट. इम्पॉर्टंट आहे मोठं टार्गेट, छोटा लॉस इज ओके, पण त्याच्या अगेन्स्ट आपण टार्गेट मोठं घेणं गरजेचं आहे. प्रॉफिट 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 आहे, प्रॉफिट आहे, लॉस, प्रॉफिट. काय पाहिजे अजून एखाद्या स्ट्रॅटर्जीमध्ये, इम्पॉर्टंट काय असतं, टार्गेट, स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग. सगळ्या गोष्टी आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रॅटर्जीला समजून घेणं गरजेचं आहे आणि दर दिवशी मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी वेळ देणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंगसाठी वेळ द्याल आणि मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी प्रॉफिट काढाल तेव्हा तुम्ही कुठेतरी प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार. आता 4 तारीखला आपण बघितलं मार्केटमध्ये काय वर्क झालेलं, कशा पद्धतीने आपण ज्या सेगमेंटमध्ये काम करतो त्या सेगमेंटमध्ये कसं प्रॉफिट निघालेलं. आज एक मी अकाउंट घेतलं होतं म्हणजे एका स्टुडंटने, त्या स्टुडंटने बघा की सिंपल एकाच दिवसामध्ये आजच हे बाय केलं अकाउंट. त्याने टार्गेट किती केलंय बघा मित्रांनो, त्याने जवळजवळ या ठिकाणी बघा 58, $20 लॉस होता, $5 प्रॉफिट, $1, म्हणजे $58 या ठिकाणी टोटल त्याने $52 प्रॉफिट त्याने बुक केलं. जर आपण अशा पद्धतीने काम केलं आणि मार्केटमध्ये आपण सिंपल या स्ट्रॅटर्जीवरती वर्क केलं तर मित्रांनो इझिली मार्केटमध्ये आपण खूप छान पद्धतीने प्रॉफिट जनरेट करू शकतो आणि कन्सिस्टन्सी इन्कम सोर्स एक जनरेट करू शकतो. त्यासाठी स्ट्रॅटर्जी, मार्केटचा बिहेवियर, मार्केटचा सेंटिमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली स्ट्रॅटर्जी आहेच. आपल्या स्ट्रॅटर्जीला ऍड करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी डिटेल अँड डिटेल अपडेट देत असतो. नमस्कार, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.